महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संभाव्य पुनर्मिलनाच्या चर्चा सध्या जोरदार सुरू आहेत। गेल्या काही दिवसात शरद पवार आणि अजित पवार हे दोघं विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसलेत। 12 मे रोजी मुंबईत आयोजित महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या कार्यक्रमात या दोघांनी एकाच मंचावर सहभाग घेतलाय। यापूर्वी साताऱ्यातील कार्यक्रमातही त्यांची एकत्रित उपस्थिती पाहायला मिळाली। तर शरद पवार यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या पक्षातील काही नेत्यांना अजित पवारांच्या गटाशी जुळवून घेण्याची इच्छा असल्याचंही मान्य केलंय। त्यांनी या निर्णयाची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्यावर सोपवली असून सुळे यांनी सर्व नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे संकेत दिलेत। या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 गटांमध्ये पुन्हा एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। शरद पवार यांनी एका मुलाखतीत पक्षातील काही नेत्यांनी अजित पवारांच्या गटाशी जुळवून घेण्याची इच्छा व्यक्त केली, ती उघडपणे मांडली। यामुळे ही शक्यता नाकारता येत नाहीये की आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात। पण या संभाव्य एकत्रीकरणामुळे महाविकास आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे। काँग्रेसने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र तयारी सुरू केली आहे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही या घडामोडींवर चिंता व्यक्त केली आहे। या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची राज्य कार्यकारिणीची बैठक आज मुंबईत होतीये। या बैठकीत पक्षाच्या भविष्याची चर्चा तसेच संभाव्य एकत्रीकरणावरही चर्चा होऊ शकते। पण राज्याच्या राजकारणात कोणतेही समीकरण कायमचं नसतं। आजचे विरोधक हे उद्याचे सहयोगी होऊ शकतात आणि हेच आपण आज महाराष्ट्रात पाहत आहोत। शरद पवार आणि अजित पवार खरंच एकत्र येणार का? याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला हे कमेंटमध्ये नक्की कळवा। हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही आम्हाला कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।